नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक बातमी थोडीशी माझ्या नजरेतून सुद्धा सुटली आणि एक मी लेट वाचली. त्या दोन्हीचा संगम हा अफगाणिस्तानमध्ये आता जे काही घडतंय आणि आमिर खान मुत्तकी भारतामध्ये आलेले आहेत याच्या भेटीशी आहे आणि अत्यंत मूलभूत असे प्रश्न आणि शंका निर्माण होतात, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत करते आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करते. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा हे तालिबानांची राजवट आली, त्यांना त्यांच्यावरती ते राज्य सोपवलं गेलं. तुम्ही याचा कारभार बघा. इथे जे ISKP आहेत त्यांचा पाडाव करा, बंदोबस्त करा, राज्य चालवा. त्याच्यासाठी अमेरिका दर आठवड्याला त्यांना काही मदत पाठवते आणि त्या मदतीच्या जोरावरती अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी सत्ता चालवली, राबवली. आजच्या घडीला तिथे तुम्हाला कुठेही विशेष अशा हिंसक घटना घडताना किंवा लूटपाटीचे रिपोर्ट जे आहेत ते येताना दिसत नाहीत. शांतता आहे तिथे. जे काय आहे ते तुटपुंज आहे सगळं, परंतु त्यांनी एक सुव्यवस्था तिथे आणलेली आहे, हे कोणालाही मान्य करावं लागेल. असं असलं तरी सुद्धा आज तालिबान राजवटीला अधिकृत मान्यता कोणी दिलेली नाहीये. कदाचित एक पाकिस्तानने दिली असेल, बाकी कोणीही दिलेली दिसत नाही आपल्याला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जे आज राज्य करतात त्यांना एक काळ दहशतवादी म्हटलं जात होतं. त्या दहशतवाद्यांशीच सामोपचाराच्या चर्चा करायची पाळी दोहामध्ये आली आणि सगळा पुढचा इतिहास घडला आपल्याला माहिती आहे. तेव्हा ह्या लोकांच्या त्यांना देशांतर्गत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना देश सोडायचा झाला तर त्यांना परवानगी घ्यावी लागते. मग हे आमिर खान मुत्तकी जे आहेत ते भारतात कसे पोहोचले? त्यांनीही परवानगी घेतलेली होती का? कोणाकडून घेतली परवानगी? तुम्ही जर का शोध घेतलात, मागोवा घेतलात, तर तुमच्या लक्षात येईल की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल कडून त्यांना ही परवानगी मिळवायला लागते की बाबा असं असं महत्वाचं काम आहे, यासाठी आम्हाला बाहेर म्हणजे एक त्या सरकारचा मंत्री आहे, त्या मंत्र्याला सुद्धा परदेशात जायचं तर UNSC ची परवानगी घ्यावी लागते. अशी अवस्था आज तालिबान राजवटीची आहे. मुत्तकी यांनी काही पहिल्यांदाच परदेश प्रवास केलाय असं मी म्हणणार नाही. या अगोदर ते कतारला जात होते. भारतात येण्यापूर्वी ते रशियाला सुद्धा जाऊन आले. मला वाटतं ते चीनलाही जाऊन आले आणि कदाचित ते सौदी अरेबियामध्ये सुद्धा गेले होते. तेव्हा त्यांच्यासाठी परदेश प्रवास हा काही वेगळा नाही. पण ह्या प्रत्येक भेटीच्या अगोदर अर्थातच परवानगी मात्र घेतली गेली आणि हे सगळे प्रवास करण्यासाठी UNSC त्यांना तशी परवानगी त्यांच्या विनंतीनुसार दिली सुद्धा. UNSCचं वैशिष्ट्य असं की या सुरक्षा समितीमध्ये ज्या लोकांना नकाराधिकार आहे त्याच्यामध्ये फ्रान्स येतो, ब्रिटन येतो, अमेरिका, रशिया, चीन ह्या लोकांना नकाराधिकाराचा विशेष अधिकार आहे. म्हणजे त्यांनी जर का नकार दिला तर एखादा प्रस्ताव मान्य होत नाही, त्याच्यात खोट येते. अशा प्रकारे नकाराधिकार रशियाने आपल्यासाठी वापरला होता 71च्या युद्धादरम्यान, तुम्हाला आठवत असेल. एक आठवण करून दिली उदाहरण म्हणून तुम्हाला स्पष्ट व्हावं म्हणून. तर मुत्तकी यांच्या प्रवासासाठी UNSCच्या सगळ्या मेंबर्सनी आपली संमती कळवली असल्याशिवाय त्यांना अशी परवानगी मिळणं शक्य नाही. तेव्हा कोणीही त्यांच्या प्रवासावरती आक्षेप घेतला नाही, म्हणूनच ते भारतापर्यंत येऊ शकले. ही बाब आपल्याला विसरता येत नाही. माझ्या नजरेतून सुटलेली होती, पण आज जेव्हा मी चेक करत होते तेव्हा अफगाणिस्तान मधले एक महत्वाचे पत्रकार त्यांनी तर 2 ऑक्टोबरलाच हे ट्विट केलेलं होतं की मुत्तकी यांना भारतात जाण्याची परवानगी मिळालेली आहे आणि त्यानुसार ते आता जातील. ते त्यांचं ट्विट आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक 5-6 दिवसातच मुत्तकी हे भारतात आलेले आपण बघितलं. म्हणजे त्याच्या अगोदर रशियाला गेले आणि तिथून मग भारतात आले. तेव्हा हा सगळा प्रवास आणि ते ट्विट जे आहे ते अर्थात मी उशिरा बघितलं. पण एक लक्षात आलं की अशी परवानगी जर का त्यांना मिळाली असेल तर मुत्तकी हे भारतात येण्याला कोणीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. मुत्तकी यांनी भारतात आल्यानंतर जे प्रस्ताव टाकलेले आहेत ते महत्वाचे प्रस्ताव आहेत आणि आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेत. नंबर 1 म्हणजे भारत तिथे आता पुन्हा एकदा वकिलात सुरू करेल, फुल फ्लेज वकिलात. अजूनही मान्यता मिळालेली नाही, पण त्याच्या अगोदर हे घडण्याची शक्यता आहे. तिथे हॉस्पिटल्स उभी केली जातील भारतातर्फे.
तिसरी गोष्ट अशी की तिथे जी दुर्मिळ खनिजे आहेत त्यांचं खाणकाम करणं आणि त्याचं शुद्धीकरण करणं, ह्याला अफगाणिस्तान सरकार भारतासाठी विशेष परवानगी देऊ इच्छितो. अशा प्रकारची परवानगी त्यांनी काही ठिकाणी चीनला दिलेली आहे. तेव्हा चीनची परवानगी काढून भारताला देणार अशातला भाग नाहीये, परंतु हे काम भारताने करावं असा प्रस्ताव घेऊन मुत्ताकी इथे पोहोचलेले आहेत. अर्थात तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या कामासाठी अमेरिकेला प्रचंड स्वारस्य आहे. त्यांना जसं बलुचिस्तान मधल्या दुर्मिळ खनिजांबद्दल स्वारस्य आहे, तसंच अफगाणिस्तानच्या आहे. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेलं होतं की अफगाणिस्तान मधला बागराम एअरपोर्ट भल्या हाताने आमच्या ताब्यामध्ये द्या, अन्यथा तिथे वाईट वाईट गोष्टी होतील, म्हणजे आम्ही विध्वंस करू. थोडक्यामध्ये धमकी दिली गेलेली होती. या धमकीला तालिबानांनी अर्थातच भीक घातली नाही. त्यांनी सांगितलं, आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत आणि आमच्या देशाची 1 इंच जमीन आम्ही तुमच्या हातात द्यायला तयार नाही. हे ट्विट आलं आणि हे उत्तर आलं त्यानंतर जेव्हा मुत्तकी भारतामध्ये येऊन पोहोचले, त्यामुळे आता उडत उडत बातम्या अशा येत आहेत की बागराम एअरपोर्टचं नियंत्रण आणि व्यवस्थापन भारताने हातात घ्यावं असा प्रस्ताव तालिबानांनी केलेला आहे. आता त्याच्यावरती भारत काय करेल हा एक प्रश्न आहे. तो आपण स्वीकारू का नाही, हाही आपण एक त्यांना जाहीर केलेलं आहे की आम्ही टेक्निकल असिस्टन्स द्यायला तुम्हाला तयार आहोत. कुठच्याही बाबतीतलं तांत्रिक जर का तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, प्रशिक्षण पाहिजे असेल, तर ते भारत देऊ शकतो. हे जे नियंत्रण ठेवण्याचं आणि व्यवस्थापन करण्याचं जे काम तालिबान देऊ इच्छितात, ते अर्थातच टेक्निकल गायडन्सच्या पलीकडे जाणारं काम आहे. आणि हे काम जर का भारताने स्वीकारावं असं अफगाणिस्तानला वाटत असेल आणि ते अमेरिकेला बागराम द्यायला तयार नसतील, तर त्याचा जो सिग्निफिकन्स आहे तो महत्वाचा आहे. जी अमेरिका मुत्तकी यांना भारतात येण्यासाठी आडकाठी करत नाही, त्या अमेरिकेचं सुद्धा एक मूक संमती या सगळ्या व्यवहाराला आहे. ही मी उडत उडत वाचलेली बातमी आता तुम्हाला सांगते. तेव्हा बागराम एअरपोर्ट जर का भारताला मिळणार असेल, तर अमेरिका 2 पावलं मागे जायला तयार आहे. अशी जर का बातमी ही बातमी खरी असेल, तर त्याची रिपरकशन्स खूप मोठी आहेत आणि ती सांगण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. याचाच अर्थ असा की अमेरिका इतकी डेस्परेट आहे की बागराम एअरपोर्ट मध्ये चीनने घुसू नये किंवा रशियाने घुसू नये, म्हणून ते डेस्परेट आहेत. तेव्हा ह्या दोघांना नको, भारत असला तरी चालेल, ह्याच्यावरती जर का सहमती झाली असेल, तर इट इज अ बिग इंडिकेशन फॉर द इव्हेंट्स टू फॉलो, असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की ट्रम्प असतील, ट्रम्प तर लहरी आहेत आणि थोडे बेपर्वा बोलतात सुद्धा, पण त्यांचा जो मागा ग्रुप आहे त्यांच्या भोवती कोंडाळ करून बसलेला, ते सहजासहजी या गोष्टीला त्यांनी होकार दिला असेल असं मला वाटतं. पण अमेरिकेच्या राजकारणामध्ये अखेर स्टेट डिपार्टमेंट विरुद्ध पेंटागॉन हा संघर्ष जो आहे तो कायम चालू असतो. भारताच्या बाबतीत तो अतिशय तीव्र नेहमीच असतो. म्हणजे बायडेन सरकार होतं तेव्हा सुद्धा स्टेट डिपार्टमेंट एका बाजूने आपल्याला चाबकाचे फटकारे देत होतं, तर दुसऱ्या बाजूला पेंटागॉन जो आहे तो इतका उत्सुक होता भारताशी सहकार्य करण्यासाठी की कोणी विचारू नये. आता हा जो सगळा वागण्यामधला फरक आहे ना, हा महत्वाचा फरक होता. आणि त्याचं कारण एवढं स्पष्ट आहे की पेंटॅगॉन असेल किंवा ते लष्करी अधिकारी जे असतील, त्यांना एक गोष्ट कळते की इंडो पॅसिफिक या सगळ्या प्रदेशामध्ये अमेरिकेचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचे असतील, तर भारताच्या सहकार्याशिवाय आपल्याला पाऊल टाकता येणार नाही. हे त्यांचं ऍक्च्युअल असेसमेंट इव्हॅल्युएशन होतं आणि म्हणून ते बायडेन सरकारवरही दबाव आणून तो इंडिया काही ना काही गोष्टी त्यांनी घडवून आणायचा प्रयत्न केलेला आपण बघितला. तीच अवस्था जर का आज ट्रम्पच्या काळात असेल आणि या बाबतीमध्ये जर का पेंटॅगॉनचा वर्चस्व असेल आणि पेंटॅगॉनचं ट्रम्पना ऐकावं लागलं असेल, तर मागा ग्रुपचा एक प्रकारे पराभव झाला असं मी समजते आणि पेंटॅगॉन इज ऑन इंडिया साइड असं आपण कन्क्लूड करू शकतो. कदाचित असंही असू शकेल की ट्रम्प यांनी मागा ग्रुपला अंधारात ठेवून किंवा त्यांना न जुमानता या निर्णयावरती आपला शिक्कामोर्तब केलेला असू शकतो. अर्थात बातमी खरी असेल तर. बातमी खरी आहे असं मी आजच्या घडीला म्हणू शकत नाही, कारण कन्फर्मेशन कसं देणार, अशा प्रकारच्या बातम्यांना कधी कन्फर्मेशन मिळत नसतं.
पण एक गोष्ट आहे की ह्याच्या नंतर घडणाऱ्या ज्या घटना आहेत ना, त्या घटना त्याच्यावरती शिक्कामोर्तब करत असतात. आणि म्हणून इथून पुढे काय होतं आहे हे महत्वाचं आहे. भारताने जर का असं नियंत्रण घेण्याचं ठरवलं आणि अमेरिकेने जाहीर निषेध केला नाही, आक्षेप घेतला नाही, तर आपण समजू शकतो की ही मिलीभगत होती. एक प्रकारे अमेरिकेने हे भारताच्या ताब्यात जावं म्हणून व्यूहरचना केलेली असू शकते. त्यांना एक गोष्ट कळलेली आहे की पाकिस्तानची मदत असो नसो, त्यांचे हात पाय जे काय आपल्या सोबत आहेत त्याच्या सकट अफगाणिस्तानचं संरक्षण आपण करू शकत नाही, बागराम हँडल करू शकत नाही. तेव्हा ते भारताने हँडल करणं सोयीचं आहे. त्यांचं आणि तालिबानांचं जे काय सख्य आहे त्या सख्यावरती हे सगळं तारून नेऊ शकतो आपण. अमेरिकेला जास्त इंटरेस्ट आहे तो त्या दुर्मिळ खनिजांमध्ये आहे. आणि नंबर 2, मध्य आशियामध्ये पोहोचण्याचा मार्ग त्यांना खुला पाहिजे आहे. तो मार्ग खुला तेव्हाच होईल जेव्हा अफगाणिस्तान त्यांच्या कह्यात असेल. मित्रांनो, ही बातमी उडती आहे आणि इंटरप्रिटेशनची आहे. ही गोष्ट मला मान्य आहे. पण ती इतकी महत्वाची आहे की त्याच्यामध्ये 1% जरी तथ्य असलं तरी देखील संपूर्ण चित्र पालटतं. ही गोष्ट आपल्याला अॅक्नॉलेज करायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार.